तर बघा, तर उघडलंय तुमचं मी पुस्तक. आय होप स्क्रीन दिसत असेल. हा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 2, प्रॅक्टिस प्रॉब्लेम 2. ह्याला प्रॅक्टिस प्रॉब्लेम म्हणतात. बघा इथे दिले का, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स नंबर 2, पेज नंबर आहे 55. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी बघा पेज नंबर 55 वर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर सगळ्यांनी लिहा प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 55. प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 55. 2 मिनिटं, थोडस आखून घेतो. ओके, तर आय होप लिहिलेलं असेल सगळ्यांनी. पेज नंबर 55, प्रॉब्लेम नंबर 2. ठीक आहे, बघा आय होप स्क्रीन वगैरे सगळं दिसतंय तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये माझ्या मते. सायली, प्रॅक्टिस नंबर काल 1 घेतला आणि आधी 5 घेतला होता सर. हो बाळा, त्या दिवशी काहीतरी 5 घेतला होता. 5 नंबरचा प्रॉब्लेम का घेतला होता सायली, तर तो काहीतरी छोटा होता आणि आपल्याकडे त्यावेळेला मला वेळ वगैरे काहीतरी कमी असेल, त्यामुळे मी काहीतरी तो 5 घेतला असेल. ठीक आहे, तर 5वा कम्प्लीट आहे. काल पहिला कम्प्लीट केलाय, आज आपण दुसरा कम्प्लीट करतो. काय हरकत नाही, सगळे प्रॉब्लेम घेणार आहे. फक्त नंबर टाका त्याचा व्यवस्थित, नाव टाका व्यवस्थित, म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आय होप कळाला असेल सगळ्यांना. सुरू करूया. प्रॉब्लेम मी पहिल्यांदा वाचून दाखवतो, तो बघा. ऍडजस्टमेंट कुठल्या आहेत त्याला टिक मार्क करा, ज्यांच्याकडे तिथं पुस्तक आहे त्यांनी, आणि त्यानंतर सोडवूया. बघा इथं, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. तर या खालच्या चार्टमध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलाय, डेबिट साइड आहे, त्यामध्ये क्रेडिट साइड आहे, आणि खाली काय ऍडजस्टमेंट दिल्यात. आपल्यासाठी महत्वाचे आहेत ऍडजस्टमेंट. बघा ऍडजस्टमेंट 9 आहे, त्यामध्ये संख्या जास्त असली ऍडजस्टमेंटची तरी काही फरक पडत नाही. एकदम फालतू ऍडजस्टमेंट आहेत सगळ्या आतापर्यंतच्या झालेल्या, त्या बघूया. नंबर 1 ऍडजस्टमेंट बघा. मंगेश, एक मिनिट, मंगेश, मितेश अँड मंगेश शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय 3:1, जो आपल्याला जीपी एनपी डिवाइड करायला लागतो. तर ही ऍडजस्टमेंट होत नाही, ही एक इन्फॉर्मेशन आहे. नंबर 2, पार्टनर्स आर इनिशिएटेड टू गेट अ कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. बघा, दोन्ही पार्टनरना 1% कमिशन द्या असं त्यांनी सांगितलंय. कशाच्या 1% द्या, तर ते द्या ग्रॉस प्रॉफिटच्या. म्हणजे ही ऍडजस्टमेंट तुम्हाला केव्हा करायची आहे, ज्या वेळेला तुमचं ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट झालेलं असेल, त्यानंतर तुम्हाला ही ऍडजस्टमेंट करावी लागेल. नंबर 3, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 23,700. तुम्हाला माहिती आहे, टिक मार्क करण्याची गरज नाही. नंबर 4, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये ऑडिट फी आणि कॅरेज. ऑडिट फीज आणि कॅरेज दोन्ही गोष्टींना टिक मार्क करा. पुस्तकामध्ये जर असेल तर तुमच्याकडे दोन्ही गोष्टींना टिक मार्क करा, ऑडिट फी आणि कॅरेज. इथं मध्ये ऑडिट फी आहे बघा, मी इथं हायलाइट करतो. इथं ऑडिट फीला टिक मार्क करा, आणि इथं आहे कॅरेज, याला टिक मार्क करा. ओके, ऑडिट फीज आणि कॅरेजला टिक मार्क करा. झालेलं आहे. नेक्स्ट बघा, हे आउटस्टँडिंग आहे, बेसिक ऍडजस्टमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे. बिल्डिंग इज व्हॅल्यूड ऍट 46,500. बिल्डिंगचं आउटसाइडचं जे व्हॅल्युएशन असतं ते तुम्हाला दिलंय, दॅट इज 46,500. बिल्डिंग कुठं आहे बघा मित्रांनो, त्याला टिक मार्क करा. नंबर 2 ला आहे बघा बिल्डिंग. बिल्डिंग आहे नंबर 2 ला, डेबिट बाजूला टिक मार्क करून ठेवा. ऍडजस्टमेंट करूया. अप्रिसिएशन किंवा डिप्रिसिएशन जे काय असेल ते बघू त्यावेळेला. नेक्स्ट पार्ट बघा, फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचर कुठे आहे बघा, त्याला टिक मार्क करा. फर्निचर आहे इथे. ओके, लास्ट 3 नंबर फर्निचर, त्याला सुद्धा टिक मार्क करून ठेवा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 2.5%. याला काही टिक मार्क करण्याची गरज नाही. कॅपिटल जे आहे पार्टनरचं, त्या कॅपिटलवर 2.5% इंटरेस्ट द्या असं त्यांनी सांगितलंय. डायरेक्टली ऍडजस्टमेंट परफॉर्म करूया. नंबर 8, गुड्स ऑफ ₹900 वे टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. 900 रुपयांचा माल मंगेश नावाच्या पार्टनरनी
स्वतःच्या खाजगी वापरासाठी घेतला. ओके, तर ह्याला सुद्धा काही टिकमार्क करण्याची गरज नाही. एक प्रकारचे हे ड्रॉइंग आहेत, खाजगी वापरासाठी घेतले म्हणजे त्यावेळेला आपण ते बघूया. आणि लास्ट बघा, रेग्युलर ऍडजस्टमेंट, बॅड डेट्स आणि आरडीडी. बॅड डेट्स आहेत 1000, आरडीडी मेंटेन करायला सांगितलंय 3%. डेटर्स कुठे आहेत बघा, डेटर्सवर या दोन्ही ऍडजस्टमेंट तुम्हाला करायच्या आहेत. इथे आहेत डेटर्स. आय होप तुमचं टिकमार्क करून झालं असेल, ऍडजस्टमेंट समजले असतील. एक ऍडजस्टमेंट नवीन आहे, कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. अदरवाईज प्रत्येक ऍडजस्टमेंट आजपर्यंत आपल्याला झालेली आहे. आणि आता प्रॉब्लेमच्या पोस्टिंगला चालू करूया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी आता सिक्वेन्समध्ये, आज दुसरा प्रॉब्लेम होतोय, उद्या तिसरा प्रॉब्लेम असेल, तर उद्याचा तिसरा प्रॉब्लेम जेवढं पोस्टिंग येतंय तेवढं करून व्यवस्थित ठेवाल. ओके, माझ्या पुढे राहायचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. काम, घरात अभ्यास करायचा आहे, अजिबात वेळ घालवायचा नाही, टाइमपास करायचा नाही. ठीक आहे, मी सुरू करतोय आता पोस्टिंगला सुरू करण्याच्या आधी मी इथे अकाउंटच्या मेथडनं तुम्हाला शिकवतोय. तर ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकदा आखून घेतो इथं. तुम्ही पण आखा जर आखलं नसेल तर. अगदी ते किती 4 ओळीचं बास झालं. त्यामध्ये लिहा पर्टिक्युलर्स. पहिल्या पार्टनरचं नाव काय, मितेश आणि मंगेश. मितेश, मिस्टर मितेश. ओके, तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखलेलं आहे आपण. तर आय होप झालेलं असेल, यात काही विशेष नाहीये. मी डायरेक्ट पोस्टिंगला चालू करतोय. सगळ्यांनी व्यवस्थित आता लक्ष इकडे कॉन्सन्ट्रेट करा. ओके, स्टार्ट. पहिल्यांदा हे स्टॉक, जो तारीख दिलाय ओपनिंगचा आहे, त्या तारखेवर दिसते 1/4/2018 दिलाय 25,000. ओपनिंग स्टॉक ऑन लिहितो, ओपनिंग स्टॉक लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉकच्या समोर सगळ्यांनी लिहा 25,000, 25,000. व्यवस्थित पोस्टिंग करून घ्या एकदम, 25,000. ओके, नेक्स्ट पॉइंट, बिल्डिंग दिलेली आहे 48,500. बिल्डिंग ही आपली असेट आहे, आपली फिक्स्ड असेट आहे, त्याला एक ऍडजस्टमेंट आहे. इनरला फिक्स असेट मध्ये 48,500. बिल्डिंग 48,500. इनरला ऍडजस्टमेंट याला एक आहे. ओके, नेक्स्ट वन बघा, दिलेला आहे कॅरेज. नुसतं मित्रांनो कॅरेज आलं तर त्याचा अर्थ होतो मजुरी हमाली वगैरे. आणि हे मजुरी हमाली हे खर्च कुठे होतात, तर हे होतात फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीचे एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड करतो, ट्रेडिंग अकाउंटला. मग कॅरेज 1,780. कॅरेज 1,780. इनरला लिहायला लागेल ऍडजस्टमेंट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज 1,780. परचेसला एक ओळ जागा सोडायचं. ओके, 1,780 टू कॅरेज 1,780 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड असेल तर पीएलच्या डेबिटला. ओके, नेक्स्ट पॉइंट, फॅक्टरी इन्शुरन्स. इथं शब्द कोणता मित्रांनो इन्शुरन्सच्या आधी, तर तो आहे फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये झालेले खर्च कुठं, ट्रेडिंग अकाउंटला. मग हा खर्च सुद्धा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फॅक्टरी इन्शुरन्स 2,700 रुपये. फॅक्टरी इन्शुरन्स 2,700. याला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा. फॅक्टरी इन्शुरन्स 2,700. 2,700. एक सेकंड.
ओके, नाव नेक्स्ट वन, हे कम्प्लीट झालं. पोस्टेज, पोस्टेज म्हणजे पत्र पाठवली, कुरिअर केलं त्याचा खर्च, टपाल खर्च, हा होतो ऑफिस मधून. हा येणार आहे पीएलच्या डेबिटला. त्या पीएलच्या डेबिटला टू पोस्टेज 1600, टू पोस्टेज 1600. एक सेकंड. फायनल अकाउंटचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम 11 कालच घेतला की सायली, परवा. 11 म्हणजे हा पहिला ग, असा आहे. 11 म्हणजे तो पहिला. ठीक आहे, इथं बघ हे नंबर कसे दिले, 2 दिले, कळाल का? हा पहिला आहे, कळाल का? तो हा 11वा होता. पहिले 10 झाले ना आपले, मग त्यानंतरचा हा कितवा, तर 11वा. हा कितवा, तर 12वा. अशा पद्धतीने हिशोब मी लावला. ओके, असो. ठीक आहे, तर पोस्टेज लिहिलंय पीएलच्या डेबिटला टू पोस्टेज 1600, टू पोस्टेज 1600. नेक्स्ट पॉइंट बघा, यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 13,700, 13,700. ओके, बिल्स रिसिवेबल ही तुमची असेट आहे आणि ही तुमची करंट असेट आहे. तर हे करंट असेटला बिल्स रिसिवेबल 13,700. बिल्स रिसिवेबल 13,700. ओके, बिल्स रिसिवेबल 13,700, ते लिहिलं असेट होती म्हणून तिकडं. नेक्स्ट बघा आहेत डेटर्स 52,200, 52,200. डेटर्स ही आपली करंट असेट आहे, त्याला ऍडजस्टमेंट आहे, 4 ओळी खाली जागा सोडावी लागेल. तर या डेटर्स करंट असेट मध्ये 52,200, 52,200. डेटर्स 52,200 रुपये. इनरला लिहा, 4 ओळी जागा सोडाव्या लागतील. बॅक डेट्स आरडीडी ऍडजस्टमेंट याला आहे. ओके, आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, रिटर्न इनवर्ड 1,600. रिटर्न इनवर्ड हे मित्रांनो कायम लक्षात ठेवा, सेल्स मधून वजा करायचे असतात. ओके, रिटर्न इनवर्ड सेल्स मधून वजा करायचे आपल्याला आहेत. तर सेल्सच्या खालील्या लेस रिटर्न इनवर्ड 1,600, लेस रिटर्न इनवर्ड 1,600. एक 1,600. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, यानंतर आहे परचेसेस 68,900, 68,900. परचेसेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्या फॉर्मॅटचाच एक भाग आहे, तर त्यासमोर लिहून घ्या सगळ्यांनी. परचेस 68,900, परचेस 68,900. इनरला लिहा, त्यातून परत रिटर्न वजा करावे लागतील आपल्याला. ओके, तर त्यावेळेला ते पाहूया. सगळ्यांनी लिहा परचेस 68,900. नेक्स्ट पॉइंट बघा, यानंतर ऑडिट फीज 1,800. ऑडिटिंगचे खर्च, अकाउंटिंगचे खर्च ऑफिस मधून होतात, ते आपण रेकॉर्ड करतो P&L अकाउंटच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू ऑडिट फीज 1,800, टू ऑडिट फीज 1,800. टू ऑडिट फीज 1,800. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट महत्वाचा आहे, ज्याचं नाव आहे लूज टूल्स. ओके, टूल्स म्हणजे काय, तर छोटी छोटी उपकरणं, स्क्रू ड्रायव्हर वगैरे, कटर, असे बरेच इक्विपमेंट लागतात फॅक्टरीमध्ये काम करत असताना. तर हे लूज टूल्स म्हणजे आपली असेट असते, एक प्रकारचं मशीन आहे ते, बरोबर. मग ही लूज टूल्स आपली फिक्स्ड असेट आहे. तर सगळ्यांनी लिहा लूज टूल्स 32,000,
फिक्स्ड असेटमध्ये लूज टूल्स 32,000, लूज टूल्स 32,000 फिक्स्ड असेट मध्ये. नेक्स्ट पॉइंट, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, उत्पादन बनवण्यासाठी आलेला खर्च. ओके, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तर फॅक्टरीमध्ये तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवत आहात त्यावेळेला तुम्हाला जो खर्च आला तो खर्च म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. तर तो आहे इथं किती, 1,820 रुपये. हा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सगळ्यांनी लिहून घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820. to manufacturing expenses 1,820. ओके, हा लेक्चर चालू आहे, येतो एक थोड्याच वेळात. हा लेक्चर चालू आहे, घरात आहे. होय होय. हा बोल बोल, एकच मिनिट मित्रांनो. हा ओके, सॉरी, आय एम सॉरी. बघा वैष्णवी, मी तुला सांगतो कशाचं RO म्हणतेस, रिटर्न इनवर्ड का ते आउटवर्ड ते असं म्हणतेस का, सांगतो मी लॉजिक त्याचं काय. एवढा प्रॉब्लेम होते मी क्लिअर करतो. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस झाला आपलं 1,820 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट बघा आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. तर हे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण लिहूया पीएलच्या डेबिटला. पीएलच्या डेबिटला लिहा टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस लिहून घ्या. अमाऊंट आहे 2,600. 2,600. 2,600. ओके, नेक्स्ट बघा, यानंतर काय दिलंय, जनरल एक्सपेन्सेस 3,400. सामान्य खर्च हा होतो, आपण रेकॉर्ड करतो पीएल अकाउंटच्या डेबिटला. तर लिहा पीएल अकाउंटच्या डेबिटला टू जनरल एक्सपेन्सेस 3,400. टू जनरल एक्सपेन्सेस 3,400 पीएलच्या डेबिटला. $3,400. ओके, नेक्स्ट परत आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. एका देशातून मालाची दुसऱ्या देशामध्ये जेव्हा विक्री होते तेव्हा त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो. ओके, फ्रॉम वन कंट्री टू अनादर कंट्री, व्हेन वी सेल प्रोडक्ट वी कॉल इट ऍज अ एक्सपोर्ट. तर आता एक्सपोर्ट ही ड्युटी आहे. ड्युटीचा अर्थ होतो टॅक्स, एक प्रकारचा कर. मग आता हा जो कर आहे हा आपण जनरली म्हणतो की ऑफिस मधून पे केला, त्यामुळे हा लिहायचा आहे तुम्हाला पीएल अकाउंटच्या डेबिटला. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. ठीक आहे, नेक्स्ट कॅश इन हँड आणि खालचा पॉइंट आहे बँक बॅलन्स म्हणजे कॅश इन बँक. दोन्ही पण आपले आहेत करंट असेट. आपण या करंट असेट लिहितो असेट बाजूला. तर लिहा असेट बाजूला करंट असेट मध्ये कॅश इन हँड 75,000. डेटर्सला 4 ओळी जागा सोडा आणि मगच लिहा कॅश इन हँड, हातामध्ये शिल्लक असलेली रोख रक्कम. आणि त्यानंतर आहे तो पण पॉइंट लगेच लिहून ठेवा, बँक बॅलन्स म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये असलेली रक्कम.
ओके, ती आहे 29,000. ती पण लगेच लिहा. 29,000, 29,000. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कन्व्हेयन्स. 4,100. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पाहिजे तर मराठीत याचा अर्थ लिहून ठेवा. कन्व्हेयन्सचा अर्थ होतो प्रवास खर्च. जेव्हा आपण विविध गावाला भेटी देतो बिझनेसच्या कारणासाठी, त्यावेळेला जो खर्च येतो त्याला म्हणतात प्रवास, त्याला म्हणतात कन्व्हेयन्स. तर कन्व्हेयन्स हे खर्च सुद्धा ऑफिस मधून केले जातात. तर हे लिहा पीएलच्या डेबिटला टू कन्व्हेयन्स. पीएलच्या डेबिटला टू कन्व्हेयन्स. टू कन्व्हेयन्स 4,100. हे आहे इथं. टू कन्व्हेयन्स 4,100. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर दिलेलं आहे तुम्हाला 64,000. फर्निचर ही तुमची फिक्स्ड असेट आहे. तर फिक्स्ड असेट मध्ये लिहा फर्निचर 64,000. फर्निचर 64,000. इनरला लिहा त्याला एक ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर 64,000. फर्निचर 64,000. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे सॅलरीज 2,000. सॅलरीजला काय ऍडजस्टमेंट आहे का रे? नाही, ऑडिट फील होते. अरे बापरे. ठीक आहे. सॅलरीज बघा 2,000 रुपये. ठीक आहे. तर पीएलच्या डेबिटला लिहा सॅलरीज 2,000. पीएलच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज 2,000. हो तेजल, मला समजलं. सॉरी, ते चुकून राहिले. मी करतो करेक्ट नंतर ते. टू सॅलरीज 2,000. टू सॅलरीज 2,000. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे रेंट, रेट्स, टॅक्सेस. भाडं, कर वगैरे या गोष्टीचा खर्च सुद्धा ऑफिस मधून होतो. या गोष्टी येणार आहेत पीएल अकाउंटच्या डेबिटला. लिहा टू रेंट रेट्स टॅक्सेस 3,700. टू रेंट रेट्स टॅक्सेस 3,700. $3,700. नेक्स्ट आहे यानंतर लास्टला दिलेलं ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स रेंटला पीएलच्या डेबिटला, रेंटला पीएलच्या डेबिटला 3,700. त्यानंतर आहे ड्रॉइंग्स. आता या मेथडमध्ये मी प्रॉब्लेम सोडवतोय. तर ड्रॉइंग्स जे असतात ते मी लिहिणार आहे इथं खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स. आणि अमाऊंट दिलेली आहे 1,200 आणि 2,200. 1,200 आणि 2,200. 1,200 आणि 2,200 टू ड्रॉइंग्स. ठीक आहे. ओके. तर डेबिट साइड आय होप आपण कंप्लीट केले. सगळं त्यातलं झालेलं आहे. आता क्रेडिट साइडला चालू करूया. बघा क्रेडिट साइडला पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिले क्रेडिटर्स. ओके. क्रेडिटर्स मध्ये क्रेडिटर्स आपण क्रेडिटर्स ही आपली आहे करंट लॅबिलिटी. ठीक आहे. तर लॅबिलिटी बाजूला करंट लॅबिलिटी मध्ये लिहा क्रेडिटर्स 38,000. क्रेडिटर्स 38,000. क्रेडिटर्स 38,000. ओके. नेक्स्ट आहे दिलेला सेल्स. ठीक आहे. सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. तो दिलाय 1,75,000. तो लिहून घ्या 1,75,000 सेल्स. 1,75,000. वजाबाकी करा रे. 1,600 रुपये वजा करा. त्यातनं 75 मधून एक गेले 74. 74 मधून 600 गेले 1,73,400. 1,73,400 एवढी वजाबाकी बाहेर आय होप राहील.
पूजा बरोबर आहे, प्रथमेश बरोबर आहे, ग्रेट, गुड. यशस्वी बरोबर आहे, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण काय दिलेला आहे. तो आहे कॅपिटल. दोघांचं कॅपिटल दिले आणि या मेथड नुसार कॅपिटल मी लिहिणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी 1.5 लाख आणि 50,000. इथं लिहितोय बघा आणि मग लिहा बाय बॅलन्स बीडी, त्यामध्ये आहे 1.5 लाख आणि देन आहे तो 50,000. 1.5 लाख आणि 50,000. संख्या आज कमी आहे मित्र, कुठे गेले आपले सगळे 13 आणि 14 लोक. ओके, 1.5 लाख आणि 50,000. तर हे लिहून झाले तुमचं कॅपिटल. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. जेव्हा कधी एखाद्या लॅबिलिटीची सुरुवात या पद्धतीने शब्दाची सुरुवात आउटस्टँडिंग नुसार झाले, तेव्हा समजायचं की ती आपली एक लॅबिलिटी आहे, ते एक प्रकारे देणं आहे. देणी जी असतात व्यवसायातली ती आपण रेकॉर्ड करतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर आउटस्टँडिंग सॅलरीज हे तुम्हाला लिहायचं आहे करंट लॅबिलिटी मध्ये. तर तिथं लिहा करंट लॅबिलिटी मध्ये आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. करंट लॅबिलिटी मध्ये तुम्हाला हा पॉइंट लिहायचा आहे, आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. ओके, तर हा पॉइंट कंप्लीट झाला. नेक्स्ट बघा बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही सुद्धा एक करंट लॅबिलिटी आहे, ते पण तिथंच त्याच्या खाली लिहा बिल्स पेएबल 18,000. बिल्स पेएबल 18,000. वन 18,000 बिल्स पेएबल 18,000. नेक्स्ट पॉइंट आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड हे तुम्हाला कायम परचेस मधून वजा करायचे असतात. ओके, आउटवर्ड ह्या शब्दाकडे बघा. आउट, आउट म्हणजे बाहेर गेला. कोणता माल बाहेर रिटर्न देऊ शकतो आपण, जो आधी विकत घेतलेला होता, बरोबर आहे. तर वैष्णवी आउटवर्ड हा शब्द आला की परचेस मधून वजा, किंवा डेबिटचे जे रिटर्न्स असतात ते आपण सेल्स मधून वजा करतो. बघा मित्रांनो, सगळ्यांनी ऐका, डेबिटचे जे रिटर्न्स असतात ते आपण सेल्स मधून वजा करत असतो. क्रेडिटचे जे रिटर्न्स असतात ते आपण परचेस मधून वजा करत असतो. ओके, तर हे परचेस मधून वजा करा. रिटर्न आउटवर्ड 1,800. रिटर्न आउटवर्ड 1,800 लेस वजाबाकी करा. अमाऊंट आउटरला लिहा. ओके, प्रथमेश तेजल बरोबर आहे, व्हेरी गुड, ग्रेट. यशस्वी बरोबर आहे बाळा. पूजा बरोबर आहे. ओके ओके, ग्रेट, ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला करंट अकाउंट. ठीक आहे, कॅपिटल फिक्स आहे, करंट अकाउंट आहे इथं. ओके, यामध्ये करंट अकाउंट दिले 3,000 आणि 2,000. एक छोटीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल. करंट अकाउंट जे आहे ना 3 आणि 2 ते इथं लिहावं लागेल. मी बघितलं नाही, सॉरी. हे जे दिले हे लिहिलं ना आपण, हे खोडा आणि इथं 3,000 आणि 2,000 लिहा. खालच्या ओळीला लिहिलं तुम्ही चालेल, काही चुकलेलं वगैरे नाहीये, बरोबर आहे आपलं. फक्त करंट अकाउंट आलंय त्यामुळे हे करंट अकाउंटचा हिशोब घेऊ आपण. 3,000 2,000 असं लिहा. 3,000 आणि 2,000 बाय बॅलन्स बीडी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. इथं पाय तर लिहा करंट अकाउंट वाला हा प्रॉब्लेम आहे. 3,000 आणि 2,000 एवढे एक करेक्शन इथं करा. आणि एक करेक्शन तुम्हाला करायला लागणार आहे. ठीक आहे, ते सांगतो मी. आणि इथलं जे कॅपिटल लिहिलेलं होतं ना मित्रांनो, ते इथं लिहा. पहिल्या पण पार्टनरचं नाव काहीतरी यम वरनं होतं, दुसऱ्या पण पार्टनरचं नाव यम वरनं. पहिल्याचं कॅपिटल होतं 1.5 लाख, दुसऱ्याचं कॅपिटल होतं
50,000. तर हे डायरेक्ट आउटरला याची टोटल द्या 2 लाख. 2 लाख रुपये आउटरला टोटल द्या. कॅपिटल वर लिहिले लायबिलिटी बाजूला आणि करंट अकाउंट जे आहे ते आपण लिहिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. पोस्टिंग जे आहे ते आय होप इथं कम्प्लीट झालेलं आहे. हिडन ऍडजस्टमेंट कोणती दिलेली नाहीये. खालच्या ऍडजस्टमेंट 1 बाय 1 बघूया. या मीटिंगचे 6 मिनिट 50 सेकंद राहिलेले आहेत. यानंतर दुसरी मीटिंग अरेंज केली जाईल, लिंक सेंड केली जाईल, लगेच क्विकली जॉईन व्हाल. हे संपल्यानंतर 7 मिनिटानंतर. ओके. ऍडजस्टमेंट पहिल्यामध्ये काय प्रॉफिटचा रेशो दिलाय ती काय बघायची गरज नाही. नंबर 2 मध्ये बघा कमिशन द्यायला सांगितले जीपी वर, अजून ग्रॉस प्रॉफिट आपण काढलेलं नाही. 2 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण शेवट करूया. नंबर 3 बघा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तुम्हाला 23,700. ओके. क्लोजिंग स्टॉक दिलाय 23,700. ते क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट करा. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. त्यानुसार पहिल्या इफेक्टला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. 23,700. दुसरा इफेक्ट करंट असेट मध्ये. दुसरा इफेक्ट करंट असेट मध्ये क्लोजिंग स्टॉक 23,700. दुसरा इफेक्ट लिहिलेला आहे करंट असेट मध्ये, असेट बाजूला बॅलन्स शीटच्या. ओके. क्लोजिंग स्टॉक 23,700. नेक्स्ट पॉइंट बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये दिले ऑडिट फीज 400. ऑडिट फी आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हटलं की संबंधित खर्चामध्ये ऍड. इथं ऑडिट फीला मी चुकून इथं जागा सोडलेली नाही, इनरला लिहिलेलं नाही. थोडंसं तुम्ही तिथं ऍडजस्टमेंट तुमच्यातच करा आणि तिथंच खालील्या ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग. हा सायली बरोबर आहे. एकच सेकंड मित्रांनो. ओल्ड मेथडनं तू केलेस तर ड्रॉइंग ते त्यातनंच तुला वजा करावं लागेल आणि ते करंट अकाउंट पेक्षा ड्रॉइंग जास्त आहे तर येणारी वजाबाकी जी आहे ती वजामध्ये लिही. अमाऊंट जी वजामध्ये येईल ती वजामध्ये लिहिशील तू. थोडंसं नाही तर थांब मी सांगतो. ओके ठीक आहे. मी बघा ऑडिट फीज इथं परत लिहितो 1800. थोडंसं मला इथं जागा नाही पुरणार वर. ऑडिट फी 1800. यामध्ये ऍड आउटस्टँडिंग 400. ओके. ऑडिट फी आउटस्टँडिंग आहे 400. 18 अधिक 4 हे होतात 2200. वरचं मी खोडतो. $1800 अधिक 400 2200. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा पॉईंट बघा इथं काय दिले आणि आउटस्टँडिंग काय कॅरेज आउटस्टँडिंग आहे 600 रुपये. ते पण ऍड करा. कॅरेज मध्ये 600 रुपये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग 600. आउटरला याची टोटल 80 6 12 13 3 हातच्याला 1 2380. हे झाले या ऍडजस्टमेंटचे पहिले इफेक्ट. ओके. तेजल बरोबर आहे. हा वैष्णवी तुला पण सांगतो. पूजा 2380 बरोबर आहे. ग्रेट. ओके ठीक आहे. दुसरा इफेक्ट या ऍडजस्टमेंटचा तुम्हाला करायचा आहे. आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट येतो करंट लॅबिलिटी मध्ये. ओके. तर इथल्या करंट लॅबिलिटी मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि त्यामध्ये पहिला आउटस्टँडिंग कुठला आहे तर ऑडिट फी ते आहे 400 रुपयानं आणि दुसरा आहे कॅरेज. कॅरेज ते आहे 600 रुपयानं. हा झाला या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट केला संबंधित खर्चामध्ये ऍड. दुसरा इफेक्ट करंट लॅबिलिटी मध्ये. ओके. करंट लॅबिलिटी मध्ये ही ऍडजस्टमेंट आय होप सगळ्यांची कंप्लीट झाली असेल. नेक्स्ट बिल्डिंग इज व्हॅल्यूड ऍट 46,500. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन दिलंय 46,500.
बिल्डिंगचं व्हॅल्युएशन जे दिलेलं आहे 46,500 ते मी आउटरला लिहितो. आता विचार करा, इनरला अमाऊंट आहे 48,500, आउटरला अमाऊंट आहे 46,500. मग 48,500 चे 46,500 कधी होतील? ज्या वेळेला तुम्ही या आतल्या अमाऊंट मधून 2,000 रुपये वजा कराल तेव्हा. आणि जेव्हा कधी तुम्ही फिक्स असेट मधून एखादी गोष्ट वजा करता तेव्हा त्याला आपण म्हणतो डिप्रिसिएशन. तेव्हा आपण त्याला म्हणतो डिप्रिसिएशन. तर हे जे डिप्रिसिएशन आहे हे वजा करून द्या. बरोबर आहे यशस्वी? लेस डिप्रिसिएशन 2,46,500. हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय करायचा आहे? डिप्रिसिएशन हा खर्च आहे म्हणून याचा दुसरा इफेक्ट पीएल अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000. टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000. टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000. ओके. तर ही ऍडजस्टमेंट इथं कंप्लीट झालेली आहे. ओके, लेस दॅन 1 मिनिट राहिलेला आहे. मी फक्त जे ड्रॉइंग आधीच्या मेथडने केले त्यांना 1-2 मिनिटं समजून सांगायचा प्रयत्न इथं करतोय. बघा, तुम्ही इथं लिहिलेलं असेल करंट अकाउंट. ओके, पुढच्या ऍडजस्टमेंट मी पुढच्या मीटिंग मध्ये बघतो. 1-2 मिनिटं फक्त. करंट अकाउंट मध्ये पहिल्याचं तुम्ही लिहिलं असेल असं यम आणि दुसऱ्याचं काहीतरी लिहिलं असेल. पहिल्याचा बॅलन्स आहे सायली आणि वैष्णवी पर्टिक्युलरली बघा, आणि ते लोक ज्यांनी ओल्ड मेथडनी सोडवलंय 3,000 2,000 तुम्ही लिहिलं. आता यातनं काय केलं तर इथं लेस ड्रॉइंग आणि इथं लेस ड्रॉइंग. पहिल्याचे किती आहेत? हे आहेत 1,200. दुसऱ्याचे किती आहेत? हे आहेत 2,200. आता यातनं 3,000 मधनं 1,200 गेले, इथं राहतील 800. हे तुमचं काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. इथं 2,000 मधनं 2,200 गेले तर राहणार किती? तर राहणार इथं 200 आणि हे वजा मध्ये राहणार. ठीक आहे, हा मायनस बॅलन्स आहे त्यामुळे हे फक्त कंसात ओके ग्रेट. हो बरोबर आहे पूजा आणि यशस्वी, ग्रेट. ठीक आहे, बघा ऍडजस्टमेंट चालू होती आपली. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलंय 2.5%. पहिल्याचं कॅपिटल आहे 1.5 लाख रुपये, दुसऱ्याचं कॅपिटल आहे 50,000. बघा, दुसऱ्याचं इंटरेस्ट इथं पहिल्यांदा मी काहीतरी 1,250 लिहिलाय. तो कसा केला? 5,000च्या 10% किती असणार? तर सॉरी, 50,000च्या 10% असतील 5,000. 5% असतील 2,500. मग 2.5% येतील 1,250. हा झाला याचा दुसऱ्या यमचा. पहिल्याचं बघा, 1.5 लाखाच्या 10% येतील 15,000. 5% येतील 7,500 आणि 7,500च्या निम्म असतील 2.5%. ते किती येतील बघा? 7,500च्या निम्मे म्हणजे ते येतील 3,750 रुपये. दुसऱ्याचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे 3,750 रुपये. ओके, दोघांनी उत्तरं दिलेली आहेत. वैष्णवी बरोबर आहे आणि सायली बरोबर आहे बाळांनो. ग्रेट. ओके, आता मी या मेथडनं जो प्रॉब्लेम सोडवलाय त्यानुसार इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो असतो तो लिहितो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानुसार मी लिहितो बाय, तुम्ही पण लिहून घ्या, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यामध्ये पहिल्याचा आहे 3,750, दुसऱ्याचं आहे 1,250. ज्यांनी या मेथडनी केले त्यांनी काय करा, आता यामध्ये करा ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिल्या यमचा किती आहे? 3,750. तर हे ऍड करा आणि इथंच खाली वजाबाकी लिहा, सॉरी बेरीज लिहा. आणि इथं सुद्धा करा ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. यामध्ये आहे 1,250. ओके, आता बघा वैष्णवी आणि सायली दोघींसाठी पहिली अमाऊंट आहे विशेष करून
पहिली अमाऊंट आहे 200 जी मायनस मध्ये आहे, खालची अमाऊंट आहे 1250 ती प्लस मध्ये आहे. वजा बाकी करा या दोघांची. 200 गेले 1250 पासून, तर खाली अमाऊंट राहील तुमची 1050. 1050. तर या हिशोबाने तुमचं झालं पाहिजे. बाकीच्यांनी ज्यांनी ओल्ड मेथडनी केलंय त्यांनी याचा पहिला इफेक्टला ऍडजस्टमेंटचा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3750 आणि 1250 हे यानुसार लिहायचं आहे. आणि हे ओल्ड मेथडनं वैष्णवी हे मी इथं एक्सप्लेन केले बघ. ओके, हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे व्यवसायासाठी तो खर्च असतो. याचा दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग त्यामध्ये दोन पार्टनर आहेत, हा एक यम आणि हा एक यम. पहिल्या यमचा आहे 3750, दुसऱ्याचं आहे 1250. एवढी अमाऊंट येते का बघा. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. मला इंटरॅक्टिव्ह पाहिजे, तुम्ही थोडं जेवढं जास्त बोलाल तेवढं बरं आहे. तर हे सगळ्यांना समजलं असेल आय होप. ऍडजस्टमेंट ज्यावेळेला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मित्रांनो सांगितलेला असतो त्यावेळेला बेसिक जे पहिलं कॅपिटल आहे आपलं, ते पहिलं कॅपिटल त्याच्यावर सांगितलेल्या दरानं इंटरेस्ट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचा. स्टेप नंबर 2, जर ओल्ड मेथड या मेथडनी प्रॉब्लेम सोडवत असाल तर तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नंबर 1 इफेक्ट. नंबर 2 इफेक्ट तुम्हाला लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण तो व्यवसायाचा खर्च आहे म्हणून. ही एक कॉमन ऍडजस्टमेंट आहे. मुलं इथं चुका करतात, थोडं व्यवस्थित मी इथं एवढा टाइम यासाठी स्पेंड करतो आहे. ओके, तर ही ऍडजस्टमेंट आपली इथं कंप्लीट झाले. काल जे नव्हते त्यांना हा प्रॉब्लेम अर्धा झालेला आहे मित्रांनो, कळणार नाही. थोडं तुम्ही नुसतं बघा आज, ठीक आहे. युट्यूबला अपलोड मी करतोय, लिंक पाठवतोय, तुम्हाला ते समजेल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे नंबर 8, गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. 900 रुपयांचा माल मंगेश नावाच्या पार्टनरनी स्वतःच्या पर्सनल यूज साठी घेतला. पर्सनल यूज साठी घेतला एखादं प्रोडक्ट तर त्याला आपण पार्टनरचं ड्रॉइंग आहे असं म्हणतो. ओके, सो पहिली गोष्ट, फॅक्टरीतून माल बाहेर गेला कोणत्याही कारणानं की त्याचा पहिला इफेक्ट करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय मंगेश. बाय गुड्स टेकन बाय मंगेश अमाऊंट आहे 900 रुपये. अमाऊंट आहे 900 रुपये. नंबर 1. नंबर 2, याचा इफेक्ट आहे, हे ड्रॉइंग आहे मंगेशचं. मग ज्यांनी ओल्ड मेथडने केले त्यांनी मंगेशच्या ड्रॉइंग मधनं ते वजा करा लेस न्यू ड्रॉइंग म्हणून, आणि ज्यांनी ह्यामध्ये केलेलं आहे या फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे त्याला म्हणा इथं टू न्यू ड्रॉइंग्स. आणि हे फक्त मंगेशचेच आहेत म्हणून मंगेशच्या कॉलम मध्ये 900. हे फक्त मंगेशचे आहेत ड्रॉइंग म्हणून फक्त मंगेशच्या कॉलम मध्ये 900 रुपये. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट आपण केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके, तर ही ऍडजस्टमेंट सुद्धा इथं पूर्ण झालेली आहे. ओके, नेक्स्ट बाळांनो, राईट ऑफ 1000 ऍज बॅड डेट्स. इथंपर्यंतच बघा. पहिल्यांदा ऍडजस्टमेंट 1000 रुपये ऍज अ बॅड डेट्स म्हणून वजा करायला तुम्हाला सांगितले. बॅड डेट्स आपण मित्रांनो डेटर्स मधून वजा करतो, तर डेटर्स मधून वजा करा लेस बॅड डेट्स 1000. तुम्हाला सगळ्यांना ऑलमोस्ट ही ऍडजस्टमेंट येते आहे. जे उत्तर येतं ते इथं खालीच लिहा.
जे उत्तर येते ते इथं खालीच लिहा इनरला, अजून त्यात एक ऍडजस्टमेंट आहे. ओके, आता याचा दुसरा इफेक्ट करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं माझ्याकडे एक जागा आहे म्हणून मी इथं लिहितो टू न्यू बॅड डेट्स 1000 रुपये. ओके, पहिला इफेक्ट केला डेटर्स मधून वजा, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट यांनी सांगितलंय अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटर्स. आरडीडी मेंटेन करा डेटर्स वर 3%. ओके, आता बघा इथं राहिलेली अमाऊंट आहे तुमची 51,200. तर या 51,200च्या 3% मेंटेन करा. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. मी इथं करतोय 3 2 6, 3 1 3, 5 त्रिक 15. सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायची आहेत. राजेश्वरी मगाचं उत्तर बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे मगाचं उत्तर, आत्ताचं उत्तर वैष्णवी, तेजल, यशस्वी, राजेश्वरी बरोबर आहेत. ग्रेट. बाकीच्यांनी सुद्धा कॅल्क्युलेशन्स आपापली करायची आहेत. विकास यादव मित्रा, थँक्यू. ओके, वेलकम. वेदांग बरोबर आहे, ग्रेट. ओके, पूजा बरोबर आहे. ओके, वजा करा मग आता हे आरडीडी 1536 लेस आरडीडी ऍट द रेट 3%, लेस आरडीडी ऍट द रेट 3%, 1536 आणि मला सांगा वजा बाकी किती बाहेर राहते आहे. 10 6 गेले, राहिले 4, इथं झाले 4 आणि 6 10, इथं झाले 6 6 आणि 6 12, इथं झाले 2 9 आणि 2 11, इथं झाले 4, 49,664 अशी माझी येते. यशस्वी बरोबर आहे, वैष्णवी बरोबर आहे, रितेश बरोबर आहे. रितेश मित्रा, ऍबसेंट अजिबात राहू नकोस. आय होप इथं तुला समजत असेल, बऱ्याच मुलांना हे ऑनलाईन शिकवलेलं समजतंय. वेदांग बरोबर आहे, राजेश्वरी बरोबर आहे. ऍबसेंट राहणे, आठवड्यात 6 दिवस क्लास आहे, त्यापैकी जर आपण 2 दिवस तरी ऍबसेंट राहिलो तरी काही उपयोग नाही क्लासचा या. ठीक आहे, सगळ्यांसाठी मी सांगतोय ही गोष्ट. ऍबसेंट राहणं म्हणजे काय उपयोग नाही, लॉस. तेजल कशाचं उत्तर दिलं हे 4664? इट्स ओके, इट्स ओके, काय त्याची काही गरज नाही मित्रांनो, मी तुमच्यासाठीच तर सांगतोय हे. ओके, ठीक आहे. तर या ओके आरडीडीचा दुसरा इफेक्ट करा पीएल अकाउंटच्या डेबिटला. टू आरडीडी 1536, टू आरडीडी 1536, टू आरडीडी 1536. अच्छा, तर आरडीडीची ऍडजस्टमेंट इथं मित्रांनो कंप्लीट झालेली आहे. ओके, एक ऍडजस्टमेंट आपली करायची राहून गेली आहे बघा, ती ही आहे ई. पार्टनर्सना कमिशन द्यायचंय 1% ग्रॉस प्रॉफिटवर. आता जेव्हा ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेशन करू त्यानंतर ही ऍडजस्टमेंट आपण करणार आहे. यामध्ये हिडन ऍडजस्टमेंट कुठली नव्हती. सगळ्यांनी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करायला घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करायला घ्या. टोटल येते आहे बरोबर आहे, प्रथमेश बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. 1,98,000 रुपये टोटल येते मित्रांनो. 1,98,000. ओके, आता या 1,98,000 मधून
डेबिट साइड वजा करा. तेजल बरोबर आहे, समृद्धी बरोबर आहे, राजेश्वरी बरोबर आहे, पूजा वेदांग बरोबर आहे. ग्रेट. ओके. डेबिट साइड यातून वजा करा, तुम्ही व्यवस्थित वजा करा, काही गडबड नाही. ओके. रितेश बरोबर आहे, बरोबर आहे. प्रॉफिट बाळा, व्हेरी गुड. तेजल बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे, सायली बरोबर आहे, वैष्णवी बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. या पद्धतीनंच रिस्पॉन्ड करत राहा. ओके, तर मी इथं उत्तर लिहितोय मित्रांनो, बाकीच्या ऐका. ग्रॉस प्रॉफिट आपला येतोय 99,000 रुपये. ग्रॉस प्रॉफिट आपला येतो. डेबिट साइड वजा केलेली आहे पूर्णपणे क्रेडिट साइड मधून. 99,000 रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट इथं येतोय. राजेश्वरी बरोबर आहे. ग्रेट. ओके, बघा पुस्तकाच्या उत्तरात सुद्धा हे पुस्तकात दिलेले हे उत्तर आहे, बरोबर आहे. ओके, ग्रॉस प्रॉफिट आलाय तुमचा 99,000. ठीक आहे, आता लक्ष द्या. एक मिनिट फक्त थांबा आणि लक्ष द्या. इथं ऍडजस्टमेंट सांगितले, ऍडजस्टमेंट नंबर 2 करायचे. आता आपल्याला काय सांगितलं यामध्ये की पार्टनर्सना कमिशन द्या 1%, दोघांना मिळून 1% ईच द्या. म्हणजे पहिल्या पार्टनरला सुद्धा 1% आणि दुसऱ्याला सुद्धा 1%. ठीक आहे, 1% त्यांना कमिशन द्या ग्रॉस प्रॉफिटच्या. तर 99,000 हा आपला ग्रॉस प्रॉफिट आलाय, त्याच्या 1% किती येतात? 99,000च्या 1% तुम्हाला कॅल्क्युलेट पहिल्यांदा करावे लागतील. ते येतील 990 रुपये. हे पहिल्या यमचे 990 आणि दुसरा पण पार्टनर आहे, त्याचं पण नाव यम या अक्षरापासून आहे. तर दोघांचे सुद्धा 990 येतील. ओके, तर हे झालं कॅल्क्युलेशन. वैष्णवी, राजेश्वरी आणि तेजल बाळांनो बरोबर आहे. ग्रेट. आता बघा, याचे 2 इफेक्ट करायचे. पहिल्यांदा मी तुम्हाला इफेक्ट करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही करा. ज्यांनी या मेथड नुसार केले त्याचे इफेक्ट होतात बाय, पहिला इफेक्ट याचा होतो बाय कमिशन. बाय कमिशन पहिल्याचं आहे 990, दुसऱ्याचं सुद्धा 990. हा झाला पहिला इफेक्ट. ज्यांनी या मेथडनं केले, ज्यांनी या दुसऱ्या मेथडनी केलेलं आहे, सायली, वैष्णवी, तुम्ही काय करा, यामध्ये म्हणायचं आहे ऍड कमिशन. ओके, ऍड कमिशन 990 आणि जी काय खाली असेल ती टोटल इथं काय ती लिहा. याचा दुसरा इफेक्ट, कमिशन दिलं म्हणजे व्यवसायासाठी एक प्रकारे तो खर्च असतो, म्हणून काय करायचं, त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा पीएलच्या डेबिटला टू कमिशन. टू कमिशन टू पार्टनर्स. टू कमिशन टू पार्टनर्स. आणि मी एकत्र लिहितो 990 अधिक 990. इथं थोडीशी जागा मला कमी पडते, थोडा प्रॉब्लेम मोठा आहे. 1980 येते. 1980 रुपये येते. दोघांची 990 अधिक 990 या पद्धतीने बी केलं तर 1980 रुपये एवढे येते. तर ही ऍडजस्टमेंट मित्रांनो कंप्लीट झालेली आहे. याचा पहिला इफेक्ट काय केला, तर पहिला इफेक्ट केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, आणि दुसरा इफेक्ट याचा आपण केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कमिशन आपण पार्टनरना देतोय, जेव्हा कधी पार्टनरना कमिशन देतोय म्हणून तो व्यवसायासाठी काय आहे, खर्च आहे. आणि व्यवसायाचे हे खर्च जे आहेत ते आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर नाही बघा, लॅबिलिटीचा आणि कमिशनचा काही संबंध नाही मित्रा रितेश. तर बघा, व्यवसायासाठी खर्च म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि जेव्हा कधी मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा सांगितलं होतं क्रेडिट बाजूला उत्पन्न असतं आणि डेबिट बाजूला सगळे काय असतात, खर्च असतात. आता कमिशन मिळालं मग हे पार्टनरसाठी काय असणार, उत्पन्न असणार. आणि कमिशन दिलं म्हटल्यावर व्यवसायासाठी ते काय असणार, हे
व्यवसायासाठी हे असणार आहेत सगळे एक्सपेन्सेस. सो दिस इज द लॉजिक. हे लॉजिक आहे या एंट्रीचे दोन इफेक्ट किंवा या काय म्हणू आपण ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करण्यामागे. तर मित्रांनो आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट आता इथे कव्हर झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. एनपी आपण फाइंड आउट करू आणि त्या एनपी ला आपल्याला परत 3 मध्ये डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करा. जीपीचं दुसरं पोस्टिंग लिहायचं राहिलं आपलं इथं. बाय ग्रॉस प्रॉफिट वरचा जीपी लिहा 99,000. थोडं मला जागा इथं कमी पडेल मित्रांनो. तुम्हाला जरी कमी पडली तरी असं लिहा की परत आपल्याला समजलं पाहिजे. परत आपल्याला काय समजना असं होऊ देऊ नका. 99,000 हा व्हिडिओ कायम अवेलेबल असेल. अगदी बोर्डाची परीक्षा होईपर्यंत तिथं युट्यूबला अवेलेबल असेल. काही घाबरण्याचं कारण नाही. पहिला पार्ट सुद्धा यामध्ये ऍड होईल. 99,000 ओके. आता 99,000 डेबिट साइड पूर्णपणे वजा करायची आहे. मी करतोय, तुम्ही पण करा. ओके, सो माझं कंप्लीट झालेलं आहे. 2 मेसेज आलेले आहेत. रितेश, जर तू जुन्या मेथडनी गेला असेल तर 990 घ्यायचं तुला लायबिलिटी साईडला, म्हणजे इथं बाळा. सायली उत्तर बरोबर आहे. ग्रेट. सायली चुकीचं टायपिंग मिस्टेक केलेस का बघ जरा. टाईप करताना चुकीचा मेसेज टाईप केलाय. आय थिंक उत्तर बरोबर असेल. यशस्वी बाळा बरोबर आहे. सायली नाही, सायली उत्तर थोडंसं चुकलंय. यशस्वी बरोबर आहे. रितेश, काय करायचं आहे, हे जे कमिशन आहे ना मित्रा, हे आपण जुन्या मेथडनी जर केलं ना तर यामध्ये हे ऍड करायचं आहे. मी तुम्हाला याचा एक फॉर्मॅट समजून सांगतो काय, की नेमकं हे कशा पद्धतीने करायचं आहे. तेजल नाही बाळा. वैष्णवी ना, काय सांगता तुम्ही कशाची एनपी एनपी विचारतो मी. एनपी किती आला, प्रत्येक जण वेगळं उत्तर द्यायला. हा वैष्णवी आता एनपी बरोबर आहे. तेजल तुम्ही टोटल सांगितलं असेल बहुतेक मला पीएलच्या डेबिटची, ती वजा करा क्रेडिट मधून. 99,000 ते जे तुमचं काय 30,616 काय आले ना, वजा करा. वैष्णवी बरोबर आहे. बघा मित्रांनो, एनपी जो येतोय आपला, हे तुम्ही वजा केलं तर एनपी इथं लिहिला पाहिजे. मी थोडासा इथं पुढे लिहितो. टू नेट प्रॉफिट हा येतोय 63,684 रुपये. बरोबर आहे तेजल? 63,684 रुपये. आणि यामध्ये पहिल्या एमचा मग किती शेअर आहे आणि दुसऱ्या एमचा किती शेअर आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. प्रथमेश बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे वैष्णवी, समजलं. ओके, तर आता मी इथं तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बघा कसं शांतपणे करायचं ते. 63,684 गुणिले यांचा एनपी डिवायडेशन साठी इथं रेशो दिलेला आहे बघा 3:1. ओके, यांचा रेशो दिलाय 3:1 गुणिले 3, 3 अधिक 1 4. हे झालं पहिल्याचं. आणि दुसऱ्याचं 63,684 गुणिले 1 भागिले 4. 4 न भाग घालवायचा प्रयत्न करूया. 4 1 4, 4 आणि 2 6 23, 4 5 20 आणि 3 23, 4 7 28, 4 8 32, 4 9 36.
9 36 परत 4 2 8 4 1 4 तर येतात इथं 15,921. ओके. $15,921. आता याला 3 न गुणा. 3 एके 3, 3 दुनी 6, 9 त्रिक 27, हातच्याला 2, 5 त्रिक 15 आणि 2 17 7, हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4. ओके. आणि इथं मात्र 15,921च येतील, कारण याला पुढे 1 नच गुणायचं आहे. तर हे या पद्धतीनं डिवायडेशन तिथं येईल. वैष्णवी बरोबर आहे, रितेश बरोबर आहे, वैष्णवी दुसरं सुद्धा बरोबर आहे. ग्रेट. तर पहिल्याचा एनपीचा शेअर इथं येतो. मित्रांनो, हे एकदम शांतपणे कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन करायची. कॅल्क्युलेशन केल्याशिवाय त्याची काही मजा कळणार नाही आणि तुम्हाला अजिबात पुढे जाता येणार नाही. म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्ही उद्या एमपीएससी वगैरे जरी करायला गेलात तर कॅल्क्युलेशनचा बेस हा फार महत्वाचा असतो. अंक तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजले पाहिजेत थेअरीपेक्षा, असं माझी पर्सनल एक धारणा आहे. 47,763. 47,763 हा पहिल्याचा आणि दुसऱ्याचा येतोय 15,921. 15,921. आणि ही टोटल इथं बाहेर होते. मी थोडंसं हायलाइट करतो. नेट प्रॉफिट एवढा, हे एवढं, याचे एवढं. सो या पद्धतीने आपलं पीएल अकाउंट पण कम्प्लीट झालेलं आहे. तेजल बरोबर आहे. ग्रेट. ओके. सो हा जो एनपी आला मित्रांनो डिवाइड केलाय, तो आपण एनपीचं दुसरं पोस्टिंग करायचं असतं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 47,763 पहिल्याच आहे. 47,763 आणि 15,921. आता मला हे अकाउंट क्लोज करायचं आहे. ह्या कॅल्क्युलेशन थोडीशी गणितात चांगलीच जास्त आहेत, काही हरकत नाही, व्यवस्थित करू आपण. टोटल मी करतोय, तुम्ही पण करा. टोटल इथे 55,503. इकडं 2,000 अधिक 1,250 अधिक 990 अधिक 15,921 20,161. ह्याला म्हणायचं टू बॅलन्स सीडी. एवढी उत्तरं मित्रांनो येतात का बघा. माझी ही उत्तरं आलेली आहेत. तेजल 55 येते का 54 येते बघा, जरासं एकदा चेक कर. 20,100. हा बरोबर आहे, बरोबर आहे. ओके ओके, सॉरी सॉरी, बरोबर आहे. यशस्वी बरोबर आहे, पूजा बरोबर आहे, तेजल वरचं पण उत्तर बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. ओके ग्रेट, बरोबर आहे यशस्वी. ठीक आहे, बरोबर आहे.
ठीक आहे, असो, आता असू दे. बघा, थोडा वेळ कमी राहिला आपल्याला परत. हे जे उत्तर आले ना, याला म्हणायचं इथं म्हणा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला म्हणा करंट अकाउंट. करंट अकाउंट, पहिल्या यमचा बॅलन्स, दुसऱ्या यमचा बॅलन्स. आता यामध्ये पहिल्याचा 54,303, 54,303, 17,061, 3 आणि 1 4, 6, 3, 7 आणि 4 11, 1 हात चाला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 71,364 अशी टोटल येईल. आता सगळं सोडा आणि फक्त बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची आणि असेट्सची टोटल करा. ओके, बरोबर आहे. 3,30,364. बरोबर आहे, 3,30,364. मी थोडं मिनिमाइज करतो. तुम्हाला जो कुठला पार्ट यातला बघायचा आहे तो तुम्ही झूम करून बघा. तुमच्या मोबाईलमध्ये झूम करा आणि बघा. फोटो आपण ज्या पद्धतीने झूम करतो त्या पद्धतीने झूम करायचं आणि बघायचं, म्हणजे सगळ्यांना ते कळेल काय आहे काय नाही. आता 7 दिवस लॉकडाऊन आहे, तर ते 7 दिवस सोडून उद्यापासूनचे काय असेल ते 30 तारखेपर्यंत आपण, मी क्लासमध्ये सकाळी 11 पासून ते 12-1 पर्यंत अवेलेबल तिथं असतो. तुमच्या जर काही शंका असतील, तुम्हाला मला भेटायचं असेल, परगावचे असा, इथले इस्लामपूरचे असा, तुम्ही इथे येऊ शकता. ठीक आहे, माझ्या काही तुम्हाला शंका असतील अभ्यासक्रमाच्या रिलेटेड, आपल्या अकाउंटच्या वगैरे, तर तुम्ही इथे येऊन आपण त्या सॉल्व्ह करू शकतो. तेव्हा इस्लामपूरच्या मुलांनी तरी याचा फायदा घ्यावा. लॅबिलिटी साईड करेक्ट येत नाही, कारण वैष्णवी थोडंसं हे खालच्या मेथडचं काही चुकलंय का बघ, आणि एवढाच बॅलन्स राहायला पाहिजे दोघांचा, जो माझा करंट अकाउंटचा राहिलाय. त्यामध्ये काही मिस्टेक आहे का थोडीशी बघ. वेदांग येते उत्तर बरोबर, प्रथमेश येते, यशस्वी येते, वैष्णवी असेट साईड ओके आहे. ओके, त्यानंतर आणि कोण आहे, तेजल. ओके बाळा, ठीक आहे. तर इस्लामपूरचे वेदांग वगैरे ओके. इस्लामपूरच्या मुलांनी तुम्हाला आता हे 7 दिवस सोडून सांगतोय मी, आत्ता नव्हे, नंतर म्हणतोय, कारण कॉलेजेस चालू वगैरे वेळाने जरी झाली तरी तुम्ही येऊ शकता. तुमच्या काही शंका असतील तर मला विचारू शकता. यशस्वी मध्ये एकदा येऊन गेली होती, समृद्धी आली होती, त्यानंतर आज पूजा जयस्वाल आली होती. ठीक आहे, ते फी निमित्त आले होते, पण तरी पण त्यांच्या ज्या काही शंका होत्या काय असतील त्या आपण इथं क्लिअर करायचा प्रयत्न त्या ह्याच्यातनं करतोय. सो मी इंडिव्हिज्युअली येऊन तुमच्या ज्या काही शंका असतील त्या क्लिअर करून घ्या आणि अभ्यास हा कायम करत राहा. अजिबात यामध्ये हे करू नका. बऱ्यापैकी सगळ्यांच्या फी झालेल्या आहेत, काही काही लोक राहिलेत. रितेश बाळा तुझं काय, मिसबा तुझं काय बाळा, विकास यादव बाळा तू आता लॉकडाऊन झाल्यानंतर जाऊ नये. विक्रम जाधव, सोनाली आहे काही, काय माहित नाही कोण आहे मला. सायली आहे काय,
कमिशन ऍड करायचं आहे. हो हो, कमिशन ऍड करायचं. इंटरेस्ट मध्ये नाही ऍड करायचं, ते रेग्युलर मध्ये ऍड करायचं बाळा. वैष्णवी सायलीला विचारलं असतं.